नमस्कार बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नारी शक्ती ॲपमध्ये आलेल्या 4 ऑप्शनबद्दल बघितलेलं होतं आणि तुम्ही तुमचा फॉर्म तिथे ॲडिट करून कसा काय परत सबमिट करू शकता ते सुद्धा बघितलेलं होतं। तर कालच्या व्हिडिओनंतर भरपूर लोकांचे मला SMS आले, कॉल आले आणि व्हिडिओवर सुद्धा कमेंट आला की सर एवढं करून सुद्धा आमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग दाखवत आहे। तर पेंडिंग दाखवण्याचे कारण काय? ठीक आहे, तर पेंडिंग दाखवण्याचे 3 मुख्य कारण आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्ही 3 कारणामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होत आहे। आता ते नेमके कारण कोणते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही फॉर्म भरताना फार महत्त्वाच्या चुका करत आहात मित्रांनो। कोणत्या चुका करतात आणि सगळ्यात जास्त फॉर्म जे आहे तर कोणत्या कारणासाठी तुमचे पेंडिंग आहे आणि रिजेक्ट होत आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। ठीक आहे, तोपर्यंत चॅनलला तुमचं स्वागत आहे आणि आता चला बघूया तुमचे जे फॉर्म कशा प्रकारचे आणि तुम्ही कशा प्रकारे भरत आहात। तर फार महत्त्वाचं आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करता तेव्हा काळजीपूर्वक तुम्हाला करायचा आहे। ठीक आहे, तर बघूया चला। तर हे बघा मित्रांनो, ॲप नारी शक्ती दूत ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा, तुम्हाला जी माहिती भरायची आहे ते व्यवस्थित भरायची आहे। ठीक आहे, आता सर्वप्रथम तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे। काही महिला काय करतात, आधार कार्डप्रमाणे नाव टाकत नाही आणि जसे नाव आहे आपले टीशीवर किंवा मार्कशीटवर किंवा त्यांच्या मताने नाव टाकत आहे। तर या कारणासाठी तर फॉर्म तुमचा रिजेक्ट होत नाही। महत्त्वाचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु फॉर्म भरताना व्यवस्थित भरा एवढंच सांगणं आहे। किंवा जे व्यक्ती फॉर्म भरून घेत असेल किंवा फॉर्म भरून देत असेल त्यांना दोघांना याच्यात काळजीपूर्वक फॉर्म भरून घ्यायचा आहे। ठीक आहे, जे भरून घेत असेल त्यांना काळजीपूर्वक बघायचा आपला फॉर्म व्यवस्थित भरला जात आहे की नाही। आणि जे व्यक्ती फॉर्म भरत असेल, समजा 50 रुपये घेऊन तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा 100 रुपये फॉर्म घेऊन भरत असाल, तर घाईने गडबडीने तुम्हाला फॉर्म भरायचा नाही, कारण की याच्यामध्ये जे आहे ते नुकसान होऊ शकते महिलेचं। त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो। ठीक आहे, पहिलेचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला पतीचं नाव टाकायचं आहे। लग्न झाले असेल तर तुम्हाला पतीचं नाव टाकायचं आहे, नसेल झालं तर तुम्हाला वडिलांचे नाव टाकायचं आहे। ठीक आहे, महिलांचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे जर लग्न झालेले असेल तर। ठीक आहे, जन्मदिनांक व्यवस्थित टाकून घ्यायचा तुमचा, नंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचा आहे। ठीक आहे, इथंपर्यंत तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरत असता। याच्यानंतर जी गडबडी होणे चालू होते मित्रांनो, ती आधार क्रमांक वगैरे सगळे व्यवस्थित टाकल्यानंतर सुरू होते। ठीक आहे, आता मी इथं सगळं तुम्हाला वाचत बसणार नाही, आपला व्हिडिओ जास्त लांब होईल नाही। तर ठीक आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तुम्हाला इथं वैवाहिक स्थिती दाखवली आहे, बँकेचं नाव सगळं दाखवलेलं आहे। ठीक आहे, आता जे मेन मुख्य गडबडी होते ती इथून होते मित्रांनो। ठीक आहे, आता इथून कोणती गडबडी होते ते आपण बघूया। याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्याची लिस्ट दिलेली आहे। याच्यामध्ये आधार कार्ड आहे नाही, आधार कार्डच्या नंतर म्हणजे आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी आहे, ते तुम्हाला करायचंच आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मित्रांनो अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो। नंतर आहे जन्म प्रमाणपत्र, ज्याला जन्माचा दाखला म्हणतो किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र म्हणजे टीश। तर यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। ठीक आहे, नंतर आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड। ठीक आहे, तर हे तुम्हाला 2 पैकी एक जोडायचं आहे। नंतर अर्जदाराचे हमीपत्र कंपल्सरी आहे, बँक पासबुक कंपल्सरी आहे, महिलेचा जन्माचा परराज्यात झाला असेल तर त्याच्या पतीचे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे, नंतर अर्जदाराचा फोटो। ठीक आहे, तर याच्यामध्ये जे गडबडी होत आहे ते 2 डॉक्युमेंट्स तुमच्या अपलोड करण्यामध्ये होत आहे। आता ते 2 डॉक्युमेंट्स कोणते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। त्याच्यामुळे सर्वात जास्त जे फॉर्म आतापर्यंत पेंडिंग आहे ते फक्त सर्वात जास्त या 2 डॉक्युमेंट्समुळे फॉर्म पेंडिंग पडलेले आहे। ठीक आहे, सुरुवातीला आहे मित्रांनो आधार कार्ड। तर आधार कार्ड अपलोड करताना भरपूर लोक इथे चूक करत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होत आहे किंवा पेंडिंग दाखवत आहे। आता चला बघूया तुम्ही याच्यामध्ये आधार कार्ड अपलोड करताना कोणती चूक करत आहात ते अगोदर बघूया। तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा आधार कार्ड अपलोड करत आहात किंवा ऑफलाईन फॉर्म बरोबर जेव्हा आधार कार्ड जोडत आहात तेव्हा तुम्ही कोणती चूक करता ते तुम्हाला सांगतो। जेव्हा तुम्ही आधार कार्ड अपलोड करता तेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारचे एक आधार कार्ड आहे। ठीक आहे, काही लोकांकडे लांबा आधार कार्ड असतं, काही लोकांकडे जास्तीत जास्त लोकांकडे अशाच प्रकारचं असतं। याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, फ्रंट साईड म्हणजे जो पहिला भाग असतो त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा जन्म, तुमचा मेल आहे की फिमेल आहे तो आणि आधार क्रमांक असं दिलेलं असतं। त्याच्यानंतर आधार कार्डचा जो दुसरा भाग असतो मित्रांनो तो असा असतो, याच्यावरती तुमचा ॲड्रेस दिलेला असतो। ठीक आहे, तर तुम्ही अपलोड करताना भरपूर लोकांनी जो आहे फक्त आधार कार्डचा पहिला भाग अपलोड केलेला आहे। ठीक आहे,
भरपूर लोकांनी हे चूक केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग दाखवत आहे. तुम्हाला जेव्हा आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो, तेव्हा फॉर्मचा पहिला म्हणजे आधार कार्डचा पहिला भाग म्हणजे ज्याच्यावर तुमचं नाव आणि आधार क्रमांक असतो तो, आणि आधार कार्डचा दुसरा भाग म्हणजे ज्यावर तुमचा ॲड्रेस असतो, हे दोन्ही भाग तुम्हाला अपलोड करायचे आहे मित्रांनो. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. ठीक आहे. आता हे दोन्ही एकत्र कसे अपलोड करायचे याच्याकरता मोबाईलवर भरपूर ॲप मिळेल मित्रांनो तुम्हाला, जे इमेज आहे ते सोबत जोडण्याचे. तर तुम्हाला असा आधार कार्ड बनवून घ्यायचा आहे, पहिला भाग आणि दुसरा भाग अशी एक इमेज बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि ऑफलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला समोरचा भाग आणि मागचा भाग याला एकाच पेजवर झेरॉक्स करून तुम्हाला जोडायचं आहे. ठीक आहे. याच्यामुळे भरपूर लोकांचे जे फॉर्म आहे तो पेंडिंग आहे. सगळ्यात मुख्य कारण जे आहे ते आधार कार्ड अपलोडिंगचं सध्या आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचं आधार कार्ड जोडायचं आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारचं आधार कार्ड ज्यांच्याकडे असेल पहिला आणि दुसऱ्या भागाचं, त्यांना असं म्हणजे एकत्र करून जोडायचं आहे. आणि ज्यांच्याकडे फक्त लंब्या असा आधार कार्ड असेल म्हणजे लंबा आधार कार्ड असेल, त्यांना एकच आधार कार्ड म्हणजे अशीच प्रिंट जोडायची आहे समोरच्या भागाची, त्यांना मागच्या भागाची प्रिंट जोडायची आवश्यकता नाही. कारण की याच्यावरती खाली तुम्ही बघू शकता नाव, तुमचा आधार क्रमांक, तुमचा जन्मवर्ष दाखवला आहे आणि वरती ॲड्रेस दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे ज्यांच्याकडे असं लंबा आधार कार्ड असेल त्यांनी एकच वेळा जोडायचं आहे, लंबीच प्रिंट जोडायची आहे. आणि ज्यांच्याकडे लहान आधार कार्ड असेल त्यांना मागून पुढून दोन्ही भागाचे जे आहे ते इमेज जोडायची आहे. ठीक आहे. आणि ऑफलाईन फॉर्मवाल्यांना सुद्धा हे बंधनकारक आहे. ठीक आहे. हे जर पहिली चूक झाली मित्रांनो, तुम्ही पहिली चूक आधार कार्ड अपलोडिंगच्या वेळेस करत आहात. आणि जे दुसरी चूक आहे मित्रांनो महत्त्वाची, ती सुद्धा आता आपण बघूया. तर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाची जी चूक आहे, उत्पन्नाचा प्रमाणपत्र आणि पिवळे किंवा केशरी राशन कार्ड. ठीक आहे. तर याच्यामध्ये होत आहे, तुम्हाला परत सांगू इच्छितो मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे ज्या महिलेकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल त्यांनी या पॉईंटवरती टिक करायची नाही. म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र, मी कोणता पॉईंट आहे ते सुद्धा तुम्हाला हमीपत्रात वाचून दाखवतो. तर ज्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल त्यांनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल त्यांनी एक कोणतंही जोडायचं आहे. दोन्ही तुम्हाला फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा. ऑनलाईनवरती तुम्हाला एकाच अपलोडचा ऑप्शन असतं, परंतु ऑफलाईनवरती तुम्ही एकापेक्षा जास्त जोडू नका. ठीक आहे. तर ही महत्त्वाची दुसरी चूक म्हणजे तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर ते जोडा, किंवा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल ते जोडा. आता हे दुसरी चूक आहे. आणि हे तिसरी चूक दुसरी चूक जे होत आहे ते तिसऱ्या चुकामुळे होत आहे. म्हणजे तिसरं जे कारण आहे दुसरी चूक करायचं ते सुद्धा आपण तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहोत. ठीक आहे. तर महिलाचं बाकीचं तुमचं जे डॉक्युमेंट ते व्यवस्थित आहे, फक्त जे चूक होत आहे तुमचं ह्या दोनच चुका होत्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं क्लिअरली सांगितलेलं आहे, तुम्हाला ह्या टर्म अँड कंडिशनसुद्धा ॲक्सेप्ट करून घ्यायचा आहे. या स्वीकारल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे सबमिट होणार नाही. तर याच्यामध्ये महत्त्वाची जी आहे दोन चुका आपण बघितल्या. त्या दुसरी चूक जे डिपेंड आहे ती आहे, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रांना सूट देण्यात यावी. याच्यावरती टिक करून सुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स सर्टिफिकेट जोडत आहात. इन्कम टॅक्स म्हणतो की सॉरी मित्रांनो, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम होता. तर मित्रांनो, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात यावी. म्हणजे माझ्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही, त्याच्यामुळे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड मला जोडू देण्यात यावं अशी विनंती करून तुम्ही याच्यावरती टिक करत आहात. भरपूर महिलांचा असा प्रॉब्लेम आहे. याच्यावरती टिक केलेला आहे आणि जोडताना काय जोडलं आहे तर उत्पन्नाचा दाखला त्यांनी जोडलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जोडायचा असेल तर या पॉईंटवर टिक करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. जर तुम्ही फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरत असाल तर ऑनलाईनमध्ये आता तुम्हाला सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु ऑफलाईनमध्ये तुम्ही हेच भानगड करत आहात, टिक करत आणि सोबत जोडताना उत्पन्नाचा दाखला जोडत आहात. ठीक आहे. तर ते करायचं नाही. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर ते राहू द्या तसंच. आधार कार्ड तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्याची प्रत जोडा आणि सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा. ठीक आहे. पहिली चूक झाली मित्रांनो आधार कार्डची. दुसरी चूक झाली तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडत आहात आणि याच्यावरती टिक करत आहात. जर तुम्हाला त्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर या पॉईंटवर तुम्हाला टिक करायची नाही. ठीक आहे. उत्पन्नाचा दाखला जोडायचा असेल तर. आणि नंतरची जी महत्त्वाची चूक आहे तिसऱ्या क्रमांकाची, 3 चुका मी तुम्हाला सांगितल्या होत्या, त्याच्यातलं तिसऱ्या क्रमांकाची चूक आहे, तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर आयकरदाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य ज्याच्यावर तुम्ही अवलंबून आहात. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या अटी आहे मित्रांनो. अटी तर सर्व कंपल्सरी आहे, तुम्हाला भरायचंच आहे, वाचायचं आहे.
आणि सगळं काळजीपूर्वक वाचून भरायचं आहे. परंतु 3 कारणं जे आता आपल्यासमोर आलेली होती त्या 3 कारणावर मी तुम्हाला सांगितलं आहे कशामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग येत आहे. बाकी इतर फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरत आहात, फक्त 3 कारणाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग येत आहे किंवा रिजेक्ट होत आहे. ठीक आहे. आणि परत एकदा सांगतो मित्रांनो, 4 ऑप्शनपैकी ॲडिटचा ऑप्शन आपण काल बघितलेलं होतं फॉर्मवरती, व्हिडिओसुद्धा बघितला आहे. तर ॲडिटचा ऑप्शन तुम्हाला एकच वेळा वापरता येते मित्रांनो. त्याच्यामुळे ॲडिटचं जे ऑप्शन आहे ते काळजीपूर्वक वाचा. आणि साईट जर थोडी बिजी असेल तर मित्रांनो लेट नाईट ट्राय करा, म्हणजे 12च्या नंतर रात्री ट्राय करा किंवा सकाळी ट्राय करा. म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो लवकर सबमिटसुद्धा होतो आणि तुमचं SMS व्हेरिफिकेशनसुद्धा लवकर होतं. ठीक आहे. तर मित्रांनो हेच सांगू इच्छितो, 3 चुका आहे. आधार कार्डची चूक, आणि तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडत असताना पॉईंट नंबर 2 क्लिक करत आहात, आणि तिसरं म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकरदाता असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या 3 चुका टाळा, तुमचा फॉर्म जो आहे पेंडिंग स्टेटस निघून जाईल. ॲडिटचा ऑप्शन आहे, ॲडिटचा ऑप्शनसुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक वापरायचा, एकदाच वापरायला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं खबरदारी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो. याच्यानंतर आणखी पॉईंट याच्यामध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हे सगळं ॲक्सेप्ट आहे हे सुद्धा याच्यात दिलेलं आहे. नंतर तुम्ही स्वीकारा. नोटसुद्धा दिली आहे की अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतावर प्रविष्ट झाल्यानंतर SMS द्वारे कळवण्यात येईल. स्वीकार करायचा आहे सगळ्या टर्म अँड कंडिशनचा. ठीक आहे. तर तुमची जी माहिती आहे ती माहिती सगळी तुम्ही दिल्यानंतर हे तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आहे मित्रांनो. आधार कार्डची चूक आहे फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कमीत कमी 60 ते 70% महिलांनी ही चूक केलेली आहे. फक्त समोरचा भाग अपलोड केलेला आहे, मागचा अपलोड केलेला नाही. त्यांच्यामुळे फॉर्म स्टेटस पेंडिंग येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नक्की केले जाईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.